हे पहा कलाकाराच्या कलेची कदर करणारे स्वर कोकिलेचे बहर ताराणी लगबगीने उठल्या नारी स्वर कोकिलेचे बहर ताराणी लगबगीने उठल्या नारी भर भर वरा जाऊ बाजारी अशी राधाई सांगे ग भर भर वरा जाऊ बाजारी गशी राधाई सांगे ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी थारा ग चला हिराणी थारा ग आठ भरभर चढू हिराणी थारा ग आठ भरभर चढू हिराणी थारा ग आठ भरभर चढू हिराणी थारा ग आठ भरभर चढू
आजवर बुधवार मथुरेचा बाजार आपण सारा पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजरी जायचं बघ. पण अगदी खरंच आहे बघ. आपण सारा जणी बाजार जायला नाचतोय करत पण यशोदेचा काढा करतो काय चंद्रा हिरा बोलते ते पण अगदी खरंच आहे बघ. ते अगदी खरं आहे परंतु ते गोकुळचे करते आपल्या दही भावाची नासाडी करतातच पण त्या मथुरेच्या घाटाची सुद्धा वाट नाही माहिती. मग करायचं तरी काय राधे त्या वरच्या अलीतल्या मावशीला हात मार पाहू. मारत्या मावशी अगे मावशी का ग म्हणला राधे आम्ही साऱ्या पोरी पोरी मथुरेच्या बाजरी चाललोय बघ. तेच ना ग बाजारीला आले गाणे राधाबाई करीते मी घाई राधाबाई करीते घाई गये ते मी भर भर राधाबाई करीते घाई गये ते मी भर भर राधे तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड. राधे तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड. अगे राधाबाई करीते मी घाई अगे राधाबाई करीते घाई येते मी गडबड. अगे राधाबाई करीते घाई येते मी गडबड. अगे राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अगं राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अगं तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड. अगं तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड. अगं राधाबाई करीते मी घाई अगं राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अगं राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. काय राजे सांगू माझ्या संसाराची कहाणी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. काय राजे सांगू माझ्या संसाराची कहाणी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. विचाराची बाई तुझा माझा तोय धनी. याची भूकही जायला सहन होईना. याची भूकही जायला सहन होईना. तुझी फाशी त्याची धडपड. अगे राधाबाई करीते मी घाई अगे राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अगे राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अगे राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. आमच्या
पोरीने कशाला बरी हाक मारली? राधा, अगं राधा. काय ग मावशी? अगं एवढ्या घाई गडबडाचे बोलवण्याचे कारण तरी कोणते? अगं आम्ही सारे पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अगं बाजारी जायचं खरं, घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. मावशीने सांगितलंच पाहिजे हो, तर नाहीतर आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? माहित तर मी घेतलंय दूध, नेसलं बघ साधा सूर. मग चला तर बाजारला. हॅलो हॅलो, हे पहा आमच्या लाडक्या साज करुणी आज जाऊया परायला, साऱ्या मिळून घेऊ संगे मावशीला, साऱ्या मिळून घेऊ संगे मावशीला. गोरसाचे माठ भरा चला हिराणी रातारा, दही दुधाची विक्री करण्या जाऊ बाजारा. गोरसाचे माठ भरा चला हिराणी रातारा, दही दुधाची विक्री करण्या जाऊ बाजारा. साज करुणी आज जाऊया परायला,
हे पहा कार्य मतलब सुदामा अरे आपल्या देवबाबांनी मोठी कामगिरी सांगितली बघ कामगिरी हिरे कोणती अरे 16 शस्त्र 308 गोपिका थाटमाट मध्ये बाजार चालतात बघ अरे सुदामा पण त्यांना करायचं काय बाबा त्यांना काय करायचं नाही बघ आल्या मार्गी पडत पाठवायचं देवांचं सांग नाही बघ अरे सुदामा कामगिरी लय अवघड आहे बघ माझ्या काय जपणार नाही बघ तुझ्यान काय जपणार नाही अरे माझ्या तर जमणारच नाही बघ अरे तुझ्यान पण जमणार नाही मग कामगिरी करणार कोण कामगिरी जर केली पाहिजे बघ बरोबर त्या जोडीत आपण हाय काय अरे एवढ्या रात्री कुठून आणू जोडीचा बघ असे आहे बघ एक माणूस आहे अरे पेंड्या तुझं नाव गाव काय की नाही अरे वाकड्या बघ अरे पेंड्या तू एवढा सुद्धा सरळ आहे तो काम करू शकत नाही तर वाकड्या इथं काय करणार अरे सुदामा ही वाकडी माणसं आहे ना हाक मार अरे मी काय म्हणतो माहिती तू जर मला सांगणार तर लवकर येईल बघ किंवा एकच हाक मारेल बघ ठीक आहे अरे हे वाकड्या आला कुठं रे घरात गेलाय नाही ना रे वाकड्या अरे काय म्हटलं तू अरे काय म्हणतोस काय आलो बघ अरे काय झालंय माहितीये अरे माझा चोटू आहे ना अरे त्या उताराच मागितलंय त्याला कसा बसा उतरतो आणि पटकन तुमच्याकडे येतो हा आलो बघ हे तायले तू दाम्या तायले पेंड्या हे तायले तू दाम्या तायले पेंड्या गुलेला की तो गोल धराला गुलेला की तो गोल धराला गाय चुकली ती कपिला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा निघाला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा निघाला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा निघाला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा निघाला हे पाहिलं तुला म्या पाहिलं पेंड्या तुला म्या पाहिलं पेंड्या गुन्हेला की तो गोल धराला गुन्हेला की तो गोल धराला गाय चुकली ती कपिला
कपिला काय चुकली ती कपिला जीव माझा हाताचा विधाला काय चुकली ती कपिला जीव माझा हाताचा विधाला चुकली ती कपिला जीव माझ्या हाताचा विधाला काय चुकली ती कपिला जीव माझ्या हाताचा विधाला आवाज येता ठाणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी आवाज येता ठाणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी हे गाई गुरे तरुण वनवन फिरून गाई गुरे तरुण वनवन फिरून जीवा लागला मला सगळीला जीवा लागला मला सगळीला काय चुकली ती कपिला काय चुकली ती कपिला जीवा माझा हाताचा विधाला काय चुकली ती कपिला जीवा माझा हाताचा विधाला चुकली ती कपिला जीवा माझ्या हाताचा विधाला काय चुकली ती कपिला जीवा माझ्या हाताचा विधाला चलतो अरे माझ्या काल्या कपिला गायला इकडे बोलवतो गायला कसं बोलवायचं कसं बोलवायचं कसं बोलवायचं अरे मग तुला म्हणून मी तोच बोललो काय बोलला तू त्याची काय जीप काय आहे की काय अरे हे तुला माहिती नाही अरे माझी ही जीप अरे आटल्या तुटली आहे अरे बाबा चोचरी बोबली आहे असं काहीतरी बोल अरे हे तुला अरे काय सांगू तुला माझी गडबड ती गडबड राहू दे तुला मी हाक मला तेव्हा तू काय बोललास ते अरे काय म्हटलं माहितीये अरे माझा चोतो अरे एवढाचा चोतो अरे माझा पोलगा अरे गुलाब सकाळच्या शाळेला जायला उतरतच नाही अरे त्याला म्हटलं उतरतो आणि तुमच्याकडे येतो अरे काय सांगू तुला माझी गडबड या ओळख गडबड ओ पक्या भाऊ ओ भाताना झालं म्हणून काय झालं गडबड करायची सोडणार आहे गलबन ही पहिली करायची बरोबर पक्या भाऊ गलबनी शिवाय आहेत का अरे काय सांगू तुला माझी गलबन अरे पहिला माझा अरे एवढा होता एवढा अरे पहिला माझा अरे एवढा होता आता हातभर लांब झाला आहे अरे गुलाबानू माझा बोल तो काय तेवढाच अरे माझ्या पोरग्याला बघितल्या बरोबर माझी बाई मला म्हणायला लागली काय अरे माझ्या पोलग्याला बघितल्या बरोबर माझी बाई मला म्हणायला लागली त्याला पहिला उचला त्याला पहिला उचला आणि कुठं तरी घेऊन टाकूया लोकांना घेऊ द्या करून जायला टाकतो अरे कुठं म्हणजे काय विचारतोस पोलग्याला कुठल्या तरी शाळेत देऊन टाकूया आता बाई शाळेत टाकायचं सांगितलं म्हणजे कबूल अरे पण लय मोठा इथं प्रॉब्लेम झालेला अरे गुलाबाला शाळेत टाकायचा कला पण गुलाबाच्या शाळेचा कपडा शिवलेला नाही अरे म्हणून काय केलं अरे राजू मालकाकडे गेलो राजू मालकाकडे हुशार झाली राजू मालकाकडे गेलो त्याचा शर्ट घेतला आणि माझ्या पोलग्याला जाऊन घातलं माझ्या पोलग्याला जाऊन घातला आणि गुलाबाची हीन करायला गेलो तर काय अरे हीन करायला गेलो तर काय गुलाबान सत्तीच नाही कोण कशाला बघतो अरे कोण कशाला बघतो अरे वाकल्याचा फोन असा हलवी पिलवी चालत नाही लोक काय म्हणतील वाकल्याचा फोन का आणि बिना कपड्याच्या चालत गेला हलवीत अजिबात म्हणतात माहितीला अरे फोन गेला म्हटलं अरे हे बाबू अरे तू सध्या का अरे हे बाबू अरे तू चड्डी घाल पोलगा एक नाही का दोन नाही बाईला फुलं बोलवली बोलला बाईला
म्हणजे बायकोला बोलावलं नाही. अगं हे वासंती मग काय वासंती वाकड्या बायकोचं नाव वासंती. अरे काय झालं माहितीये अरे हे राजू आबा आहेत ना तर मला पोलगी चालवायला गेली राजू आबा जिंकलं जिंकलं जुलावणी तिकडचं जिंकलं काम झाल्याची म्हटलं ताशाची ऑर्डर आली पैसा सुटलं. राजू आबा मला पोलगी चालवायला गेली आता राजू आबांच्या फुलं मी जाऊ शकत नाही. पोलगीची माझी नाव पसंती तरी पण लग्न लागलं म्हणून नाव ठेवलं वाचंती. पण चांगलं केलं. अरे आवाज दिल्याबरोबर बाई फुलं आली बाई मला विचारते अहो कशाला बोलावलं कशाला म्हटलं काय बोलावलं या पोल्याला म्हटलं छाल्यात येता पण पोलगा सती घालायला तयार नाही. आता म्हटलं काहीतरी करायला हवं. बाई काय म्हणाली अहो एवढंच ना पोलगा आता सती घाली आई चपट काय म्हणतोस काय बाई पोलग्याजवळ गेली आणि पोलग्याला जाऊन सांगितलं काय अरे बाबू अरे तू सती घाल काय तू वरती बघितच नाही. अरे बाबू मला तू सती घाल नाही तर ही सगळी लोक तुझी मुंबई बघती. काय माहितीये आणि मुंबई शब्दाची बीची बघितला तर पोलगा तर पटकन सती घालून मुंबई शब्दाला मुंबई शब्दाला लगेच गावाला कची बची पोलग्याच्या शाळेची तयारी झाली. बरोबर. मी अलीला गुलाब घाला गेलं पोटात नाही भाकरी नाही तुला पोलग्याला सांगितलं मी भाकरी तुला काय पाहिल्या तू बाहेर खाल्यात उभं तर पोलग्याला घाल सवय काय मयूताच्या सारखी कोणत्या मयूताच्या सारखी घाल सवय तुझ्या पोरग्याला मयूताच्या सारखी घाल सवय बापसारखी खालची वेळ असते. तिकडे जायचं ती बघितलं त्याची घाण सवय रस्त्यावर कोण माणूस जायचं चालला त्याची उगाच चुकपत घालायची सवय. तर पोलग्याला सांगितलं जाऊन खाल्यात उभाला तर वाटण आहेत ना 4 पाल्याच्या पोली चालल्या होत्या 4 पाल्याच्या पोली. तर पोलींना बघून पोलगा माझा वाईट जरा फुल घालला फुल घालला खूप झाला पोलगा म्हणाले पोलींची काहीतरी चुकपत घालायला लागली. बरोबर तर मी आपल्या भाकरी तुला काही गावात बसलेला होतो पोलग्याला काय विचारला अहो ताईनू तुम्ही जायचं कधी कुठं पोली काय सांगितलं अरे बाबू आम्ही ह्या सगळ्या पोली मिळून मुंबई बघायला मुंबई बघायला. अरे मुंबई शब्द ऐकला तो पोलगा माझा असा घाबरला अरे असा घाबरला कसा घाबर कुठं गुलाबात भीती घातली होती ती पण खाली केला मुंबई शब्दाला मुंबई शब्दाला पण घाबरला. आणि पोलीला काय सांगितलं अहो ताईनू तुम्ही मुंबई बघायला जायचं ना मग मला ना एवढं लांब दाखवाय कशाला ही बघा ना माझी मुंबई. पोरगा तुझ्या का आम्ही साहेब अरे पोलगा जरी दांबीत असला तरी आताच्या कॉलेजला जाणाऱ्या पोली द्या माझ्या एवढ्या पोलग्याला ऐकतायत अरे पोलीने काय सांगितलं नाही अरे काय सांगितलं नाही अरे बाबू आम्हाला एवढ्या बालक्या मुंबईला नाही जायचं आम्हाला एवढ्या मोठ्या मुंबईला बिल्डिंगवाला मुंबईला जायचं तर त्याची पण माझा ह्याला काय त्याची पण माझा ऐकतोय माझ्या पोलग्याला काय सांगितलं अहो ताईनू तुम्हाला बालक्या मुंबईला नाही ना जायचं मोठ्या मुंबईला जायचं 5 मिनिटं थांबा ना 5 मिनिटं बाबा माझं पप्पा घरात भाकरी खायला गेले तर भाकरी खाऊन खायला आले की तुम्हाला मोठी मुंबईला असला माझा दामलत पोट अरे गुलामाची कशी बची तयारी केली आणि पोलग्याला शाळेत घेऊन गेला शाळेवर पहिल्या दिवशी बाई नुनूचा बाई नुनूचा हे वाकड्या हे बाईंचं अरे हे मोठी माणसं दिसली की माझ्या पोलग्याला अवधाव करायची सवय चांगले संस्कार आहेत बरोबर आहे. तुम्हाला मेला सोडलीच आहे त्याला तो सोडली बाईंनी ठरवलं पोलगात कोणतरी नवीन पोलगा दिसतोय नवीन पोरगा दिसतोय या पोलग्याची परीक्षा घ्यायला हवी पहिल्या दिवशी तरच म्हणाला ह्या पोलग्याला शाळेत ठेवायचा बाई पण नाही विचार परीक्षेला सुरुवात झाली आणि बाईने पोलग्याला माझ्या पहिला प्रश्न विचारला काय विचारला माहितीये सांग पाहू बाबू
तुमच्या घरात हा सगळ्यात लहान माणूस कोण? वाकड्या अरे हा प्रश्न सोपा आहे. अरे प्रश्न जरी सोपा असला आता सांगितलं पोरगा तरी पोलगेन माझ्या उत्तर काय दिला? काय दिला? अहो बाईनू हा. अहो आमच्या घरात आहे हा. ना सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा. ए! अरे काय डोकं फिरलं नाही ना तुझं? मला गुलाबानू मी पण त्याच विचार केली काय तुला पण माझ्या पप्पा माझा पोट हा. माझ्यापेक्षा मोठा तरी कधी बरोबर. माझा. बाईनी पटकन विचार केली हा. अरे हे बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझ्या पप्पा म्हणजे काय? मग तर पोलगेन माझ्या काय सांगितलं? काय सांगितलं? अरे हे तुझा अरे पोलगेन माझ्या काय सांगितलं? काय सांगितलं? ओ बाईनू मी माझ्या पप्पांना लहान का म्हणतो माहितीये? कारण रोज रात्री झोपताना कधी रोज रात्री झोपताना रोज रात्री झोपताना तो मला एका कोपऱ्यात टाकतात आणि स्वतः मम्मीच्या कुशीत शिरतात. झालं तरी काय अरे गुलाबानू काय सांगू तुम्हाला? अरे माझ्या बुलबुसावर चाय उलटली बुलबुस टाकला चुकायला तर बाईच्या बुलबुसात शिरलो जाऊन उडा मारला तो. तुला नाही माझा पोलगा कसा बनत सुदे मला इथं कशाला बोलवलं बाई? वाकड्या हा. आपल्या देवबाबांनी मोठी कामगिरी सांगितली बघ. त्याचा पप्पा तुला काय पण सांगेल? अरे देवानी कृष्ण देवानी मग कामगिरी तरी काय आले छोटीशी आहे पण करायची मोठी. म्हणजे हा? माझ्या जमत त्याला जमलंच पाहिजे बा. अरे पण कामगिरी आहे तरी काय? 16 17 308 गोप्या 60 गोप्या बाकी थोपाल बोलून काय झालं 16 17 308 गावल्यानी काय करून निघाले? तात करून निघाले काय करून म्हणजे मेकअप मेकअप करून. काय म्हणतोच काय? आणि मग त्या डायलॉग का तुझ्या बापचाचं काय जातंय? अरे वाकड्या देवांचा हुकुम आहे की गोकुळात जायचं नाही गोकुळातच राहिलं पाहिजे. आणि तर खाऊ तुम्ही माजलं पाहिजे. अरे तुझा अरे पण त्या गवल्याच्या पुढे आहेत तरी कुठं? वाकड्या बघ त्या काचच्या टोका का बघ आता जर रात्रीला एवढ्या कोणाच्या भोगात टोकाकडे बघ त्यांच्या काकीला वागलं एवढं बरं दिसलं. तसलं मला पटकन दिसतं. तोंडाची कडकडी कशी होते रे? किती वाट काढला होता सकाळ अरे तुझ्याकडे काय औषध आहे काय? मला जमलो मी एवढा मोठा जमणार नाही पण काय झालं नाही. लवकर जागा कर हा? त्या पोरगा एवढी जिथं ये पण जागा कसा करायचा? मी करतो आयडिया हा, घाला, घाला. डायरेक्ट घरून अरे मेला पाठवणार गवल्याने हलवायला आणि त्या गवल्याच्या पोली सगळ्या नुसत्या पांड्या फुटतो आय चप्पल पुस्तक नव्हे याला मागा घेऊन गेला अरे शुभ्र म्हणल्या त्याच त्या गवल्याच्या पोरी सुधाम्या शुभला पांड्या त्याच त्या गवल्याच्या पोली त्या गवल्याच्या पोरी खलास सांग शुभला पांड्या त्याच त्या गवल्याच्या पोली अरे घालवलं सगळं पाय मोडला तू. सगळं घालवलं अरे शुभला पांड्या अरे होय बाबा त्याच त्या गवल्याच्या त्याच त्या पोली गवल्या अरे मग त्यांना अगोदर नाही काय सांगायचं झालं? मी याला स्कूल पॅन्ट घालून नसतो अरे वाकड्या. एक घरात तुला भेटायला काय? अरे असलं कुठं भेटणार पण काय? नाही कारण तर वाटण्याच आहे बरोबर अरे हे सुद्धा अरे त्या गवल्याच्या पोली सगळ्या नुसत्या पांड्या फुतूक आणि नुसत्या कवल्या आणि एक नुसता असा बुलडोजरला अरे वाकड्या अरे मावशी मावशी ही मावशी म्हणजे ह्याच्या आईची ए, पक्षी होय.
अरे काय मावशी आहे माहितीये गुलगुलीत तुझ्या म्हणजे पटकन करून घे बघ तुझ्याकडे म्हणून असू दे मावशीला फुलं बोलवायचे बोलवत मग काय घाबरतोय पाकड्या सांभाळून बोलव चालेल मावशी बघत तू सांगतोस गुडगुडीत आहे मग असू दे ना घाबरतोय काय अरे कालका म्हणून काय लकील बॉडी आहे तुझा मी बोलवतो मग बोलवतो तो मग अगं हे म्हणशे अरे वा तुला माझा भंग पडला होता अरे मावशीचा धनका कसा आहे तू बघतच काय तुला बरं माहिती तिला विचारायचं काय विचारायचं आहे अरे हे सुद्धा मी काय झालं अगं हे मावशे याचं काय अरे वाकड्या ह्याला लटकन म्हणतात तिथं ह्या पाकेबाऊंची नजर गेली पटकन अरे मावशी पुन्हा आल्यापासून नुसतं जिल्ह्यात असू दे म्हणजे काय जिल्ह्यात कसला जिल्ह्यात टाकणार कशाला आणायचं आपल्याला तिला विचारायचं काय विचारायचं आलात कोकण जाणार कोटी अरे लोकांची माहिती कुठं पण जाईल तुला सगळं भांडणी करायची आपल्या देवांचा हुकूम आहे मेला पाप करा तुम्ही देवावर बिल मला विचारतो मग अगं हे मावशे कुठे गेलो अगं हे मावशे तुम्ही आलीला कुठे जाणार कुठे अरे वाकड्या आम्ही आल्या बुकला तू जायच्या मथुरेला जातील सगळं काम त्याच्यात घालून झालं काय बापल्या माणसाबरोबर बाई माणसात कसं बोलायचं ती मला काय सांगते आलेली म्हणते बकल्यात ना आणि जाणार मुसली बाजारात अरे आलेल्या कुठून जायच्या मथुरेला कुठं जायच्या मथुरेला बाजाराला मग मेलो किती माल खाल्ल्यावर सांग ना मग आता हिला सांगायचं काय मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे त्याची मला काटकुनी तुझ्या भक्तांच्या आपला ना तुम्ही शिकली आपण काय म्हणतोस का हे मागचे मथुरेचा रस्ता सगळ्या पलपलीचा आहे आपल्याला म्हणतात तरी कोण सुद्धा म्या एवढं केलं तरी हातगत ना काय आपल्याला म्हणतात तरी कोण अरे कृष्णदेवाच्या संगती सुद्धा हे मागचे आम्ही श्रीकृष्णदेवाच्या सोबतीचं सुद्धा अरे संगतीचे कोणाचे संगतीचे म्हणजे सोबतीचे आमचे आम्ही श्रीकृष्णदेवाच्या संगतीचं सुद्धा आपल्याकडे कायदा आहे का काही चालते की एवढा सुवारवाडी मधला चालत तिकडे आला त्याच्यात तुला काय फायदा आहे अरे बापरे कायदा म्हणजे देवांचा हुकूम देवांचा हुकूम आल्यापासून चाल पाला करली देवांचा हुकूम तिला सांगायचा मावशी माझ्याकडला हुकूम आहे फक्त कुठलं सोडू तर तेवढा अरे वाकड्या कायदा विचारला कायदा अहो पण कुठलं सोडू आम्ही सांगतो मी मधनच सोडतो हॅलो हॅलो मावशी शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून राजूरावांचे नाव घेते अखंड रसिकजनांचा मान शोभास मावशी मावशी त्याचप्रमाणे संतोष गोपाळ आणि महादेव ताचे यांच्याकडून ही 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मावशी त्यांचंही नाव घ्यायचंय संतोष करीत होते वेणीपणी समोर होता आहे ना करीत होते वेणीपणी समोर होता आहे ना अहो संतोषराव तुम्हाला बघितल्याशिवाय जीवात माझा राहिला महादेव ताचे इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर महादेवरावांचे नाव घेते मीच त्यांची लवर शोभास मावशी त्याचप्रमाणे एक पुण्यस्मरण एक आठवण कैलासवासी सीताराम गोपाळ यांच्या स्मरणार्थ अनिल दादा गोपाळ सुनील दादा गोपाळ आणि तुषार दादा गोपाळ 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय रामचंद्र गुणाजी चाचे उर्फ बाब्या चाचे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू रुपेश राजू चाचे यश शांताराम चाचे हर्ष संतोष चाचे आणि रोहित संतोष चाचे यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे अर्णव घाटवळ अर्णव गोपाळ साहिल गोपाळ साध्वी गोपाळ श्रवण गोपाळ सात्विक चिले पूर्वी खेडेकर आद्विक खेडेकर चिंतन भालेकर जय भालेकर आणि प्रियांश गोपाळ यांच्याकडून ही 501 रुपयाचं पारितोषिक आलंय तरी श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोलेवाडी आम्ही आपले शतशारुणी आहोत धन्यवाद 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 त्याचप्रमाणे राकेश सावंत यांच्याकडून खास करून
ढोलकीपट्टू अमोलदादा ढवळ यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे किती आहे हॅलो त्याचप्रमाणे मावशी हे बघ अक्षय धावडे मावशीला माझं नाव घ्यायला सांगा ना, मावशीला माझं नाव घ्यायला सांगा ना. 70 रुपये घेऊन आले, 70 नाही 60. मावशी त्यांचं नाव घे. लास्ट बघ किती, अक्षय धावडे मुंबईमध्ये चेंबूर. काय झालं यांना? मावशी जोरात घे, धावत आले. मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला. मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला. अक्षरावरती नाव घेतात, लेंगा त्यांचा फाटला. मावशी धावत आले, फाटला कुठं. त्याचप्रमाणे मावशी हे बघ दादू खवळे लास्ट बघ पाठीमागे उभे आहेत. 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी दादू खवळेंचं नाव घ्यायचं आहे. ते आता कसं घ्यायचंय ते तू ठरव. गहूचे पोते सुईने वसवले. मावशी चांगलं घे जरा, आठवणी घे, सावकाश घे, गडबड नको करू. मावशी नाव विसरशील दादू खवळे. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. दादूरावांचे नाव घेते, मी आहे अर्धांगी. शाबास शाबास मावशी. या सर्व बक्षीस त्यांचे श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरू कोलेवाडी स्वतः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जाऊ नको बाजारी गराठे, फिरून ये माघारी, अडविल तुम्हा कृष्ण मुरारी, नंदाचा गिरिधारी, गोकुळचे हे अनमोल धन, कान्हीत कंसाच्या घरी, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा. ओ सोडा मुती वाट भरले गोरख माठ, उशीर होण्या आधी आम्हा कडू दे मथुरा घाट, कडू दे मथुरा घाट, कडू दे मथुरा घाट, कंसाच्या दरबारी जाऊन पोगणारी, येईल गाना मारला खडा तुमच्या माठावरी, या माठावरी, या माठावरी. जाऊ नको बाजारी गराठे, फिरून ये माघारी, अडविल तुम्हा कृष्ण मुरारी, नंदाचा गिरिधारी, गोकुळचे हे अनमोल धन, नीत कंसाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा.
वळून का घेतला हे वागण्या अरे बाबा आता सोड तुला काही शोकतं तू काय रे? मला वळून का घेतला टाकू खाली नको टाकू आपल्याला नाही काही झाली अरे कोण मुली काय म्हणून मारली अरे मावशी मला अशी विचार मला नाही तुझ्या ह्याला वळून का घेतला बोलून नव्हतं तो असताना तर मी काय म्हणतो माहितीये सुद्धा काय हुकूम ती बायको आली तुला काय म्हणेल तुला काय म्हणते? आता करतो काय भाई हा? मग असं नाही केलं म्हणून सगळं झालं. तुला काय अरे वाटतंय? वागण्या, हा? त्या मावशीला जाऊन सांग आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलाच पाहिजे ती उभी राहिली का तुझं पाय दुखतात हे हुकुमताची कामगिरी आपण केलीच पाहिजे परत देवांवर हलवा ना. तो मावशी जवळ बोलून गेला माझ्या खांद्यावर हात. नाही मोठा मग? नाव द्यायला तेवढं म्हणजे नाव घ्यायचं तुझं नाव नाही आम्हाला भेटत काय नाही घेणार मावशी माझं नाव घेणार अरे पण पुढं बोलवतो मागणं घेतलं तर तुला काय करायचं अगं हे मावशे माझी तशी बोल आहे अगं त्यांना मगात बसलं बघतोय अगदी एका एकाचं घेतेस काय रे मेरीच नाव म्हणतोय मी पचकन अंगावर आले माझं पण एखादं बोल नाव घे ना तुझं नाव हा काय तुझा चष्मा काय तुझं नाक अरे वागण्या चष्मा घातला घातला, पण काचा तुला काय म्हणतोस काय अला काचेवर काय झालं माहितीये मगाशी दुर्ला बसला होता त्या काचा काजाने उकळच्या घरात टाकल्या होत्या वागण्या, ते इसमेल आलो त्याच्यात दिसतं काय रे काय झालं माहितीये काचा नसल्या तर मला काही दिसत नाही हा. पण हिच्यासारखा झाडगा माणूस असला की मला पटकन दिसतो चष्मा आमचा आहे ना बरोबर ही जवळ आहे मग मला पटकन दिसते मावशी माझं एखादं बोल नाव घे ना तुझं नाव ना हा. ऐक. खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका एवढा खोका एकामेकाला चढवलं तर खालचा असा चेपटल ना खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका मी तुझी मांजर आणि तू माझा भोका बघितलं मावशी मला काय म्हणाली अरे तुझा अरे मावशी मला काय म्हणाली काय म्हणाली? काय म्हणाली अरे, भोका म्हणाली. काय म्हणाली हो का मावशी मला म्हणाली भोका हा. मावशी मला म्हणाली भोका भोका. आता तुम्ही दोघांनी जाऊन तिला ठोका अरे कशाला म्हणजे काय दानकर काय नुसतं हरवायला चाललं बाय मग कांक्यान जाऊन तिला ठोका मावशी मला बघा म्हणाली की नाही आता मावशीचं मी पण नाव घेणार वाकड्या हा तू नाव घेणार मग वाकड्या अरे कशात ना आणलंय तुझ्या टोपीतलं बांधून आणलंय नाव कधी टोपीचं बांधतात मग तुला काय काय विचारतोच काय अरे मला वाटतं मावशी कसं घेतला हा. असं कडक नको काय अरे काय घाबरतोय कलक काय अरे नाव असं घेतो चाटून खाण्यासारखं आणि उघडून पिण्यासारखं ठीक आहे मग साखर पिशील ना मग तुला राहतो ओके हे मावशे तू मला धोका मला दिसकी नाही आता मी पण तुझं नाव घेणार माझं नाव हा मग मावशी पोताला लागली भूक आणि बायकोन केलं जेवायला काय पोताला लागली भूक आणि बायकोन केलं जेवायला भातावर होती डाळ वास्त्रावरची डाळ भातावर होती डाळ आणि डाळीत होता शेगलाचा डांबा काय होता शेगलाचा म्हणजे डांब्याला हवली तिथे अरे हे सुन्या तुझीकडे एक आहे का जेवण मग मगाशीच बघितलंय तुला शेगलावर चालला होता आणि डांबा काढला देशील ना नाही म्हणतो भीती आहे त्याला पटकन चावला मावशी मावशी पोताला लागली भूक बायकोन केला जेवायला भातावर होती डाळ आणि डाळीत होता शेगलाचा डाबा हे मावशी बाजारात किती पण फेमस असू दे तुझा हापूस पण चुपायला एक नंबर तुझाच बिटक्या अरे वाकड्या काय झालं काय अरे मावशी. परवाच्याच बाजारात बघितली बिटकी आंबा घेऊन ना हा. अरे बिटकी आंबा चुकशील काय चुकून चुकून सचिनची हालत बघ काय परत आला इथं मग मावशे आमच्या कायद्यात तुला खाली बसलंच पाहिजे अगं पूर्ण यांच्या कायद्याप्रमाणे आहे आपण जमलं म्हणून बसू पाठीमागे जाऊन चिंचेच्या मुदात बस आणि एकदाची बरोबर तुला आपली कामगिरी झाली ही कामगिरी जेव्हा पप्पाला सांगायला मी खुला होतो तुम्ही माझा हॅलो. चल जा. हे पहा
मोहन मुरलीवाला भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तोमी श्री नंदलाला नंद घरी नाच तोमी श्री नंदलाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंदघरी नाच तोमी श्री नंदलाला नंदघरी नाच तोमी मोहन मुरलीवाला भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंदघरी नाच तोमी श्री नंदलाला नंदघरी नाच तोमी श्री नंदलाला मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान 3 तास सप्त पाताळ पाहत होतो सारा निरंकार मोठमोठे देव गायीच्या रूपाने ब्रह्मदेवास शरण गेले. तितक्यात आकाशवाणी झाली, माते थांब, अशी भेदावून जाऊ नको. देवकीच्या बोटी 8वा पुत्र जन्माला येईल, तोच तुझे रक्षण करेल. बोला पुंडली कवर्दे. सुद्धा मला सांगितले कापलेली अजून अपुरी दिसत आहे. आपणच विचारलं पाहिजे. राधे, अगं हे राधे, काय रे काना? आपण आलेल्या कुटुंबाला जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून, जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. नक्की आपल्याला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेंबीरा, मस्त वितुरा, विटोरी विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग कोणता? कलियुग. कलियुगात सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. तर सांगा जर आपला जन्म कोणा? ऐकतो राधे. तुझी माझी भेट वृंदावनी, ऐक राधे माझी का
सोडिले बाळपणी गोकुळ नगरच्या माझ्या पित्याने सोडिले बाळपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी शंकासुर दैत्य पाठीशी वाहिला शंकासुर दैत्य पाठीशी वाहिला देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी 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 लंकापती रावणाला निगरा देव दिला लंकापती रावणाला निगरा देव दिला देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी तुझी माझी लावणी हरकरा दे माझी कहाणी तुझी माझी लावणी हरकरा दे माझी कहाणी गोकुळ नगरच्या माझ्या पित्याने सोडले बाळपणी गोकुळ नगरच्या माझ्या पित्याने सोडले बाळपणी
घडविले माय यशोदेनी चंद्र आपण यांना शरण आले पाहिजे. मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी सूरजडिया मोनेच्या काठी वेड्या परी फिरते तुझ्यासाठी मोहना राधा राधा करते तुझी बासरी 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 सूरजडिया मोनेच्या काठी वेड्या परी फिरते तुझ्यासाठी मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी राधा राधा करते तुझी बासरी राधा राधा करते तुझी बासरी तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते प्रेमाची मोदळ रीती रीती उरते प्रेमाची मोदळ रीती उरते तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते हो तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते प्रेमाची मोदळ रीती रीती उरते प्रेमाची मोदळ रीती रीती उरते तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते तुझी नजर गुंतत क्या रे घायल करते पुन्हा पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते पुन्हा पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते पुन्हा पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते सुखावती तुझ्या प्रीत लहरी तुझीच मी राधा झाली बावरी मोहना राधा राधा तुझी बासरी मोहना राधा राधा तुझी बासरी बस होईल तुझ्या प्रेमाने बस घेते मी तुझ्या नावाने बस होईल तुझ्या प्रेमाने
उग्रसेना मथुरेचा राजा उग्रसेना मथुरेचा राजा उग्रसेना त्याचा पुत्र कंस संतान त्याचा पुत्र कंस संतान राजा मामा